मी जेव्हा 4 वर्षांचा होतो तेव्हा मला वाटायचं की माझे वडील सर्वोत्कृष्ट आहेत. मी जेव्हा 6 वर्षांचा झालो तेव्हा मला वाटायचे माझ्या वडिलांना सर्व काही माहीत आहे. मी 10 वर्षांचा होतो तेव्हा मी विचार करायचो की माझे वडील खूप चांगले आहेत, पण ते थोडे रागीट आहेत. जेव्हा मी 12 वर्षाचा झालो तेव्हा वाटू लागले की माझे वडील मी लहान होतो तेव्हाच चांगले होते. जेव्हा मी 14 वर्षाचा झालो तेव्हा मला वाटू लागले की माझे वडील आता खूप संवेदनशील झाले आहेत. जेव्हा मी 16 वर्षांचा झालो तेव्हा मला वाटू लागले की माझे वडील नवीन युगाच्या गरजांशी अनोळखी आहेत. जेव्हा मी 18 वर्षांचा झालो तेव्हा मला वाटले माझे वडील अस्वस्थ आणि अशांत होत चालले आहेत. जेव्हा मी 20 वर्षांचा झालो तेव्हा वाटू लागले की माझ्या वडिलांसोबत वेळ घालवणे खूप कठीण आहे. इतकी वर्ष बिचारी आई त्यांच्यासोबत कशी राहते माहीत नाही. मी 25 वर्षाचा झाल्यावर वाटू लागले की माझ्या वडिलांना माझ्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप आणि विरोध आहे. जेव्हा मी 30 वर्षांचा झालो तेव्हा वाटले की माझ्या वडिलांशी सहमत असणे खूप कठीण आहे. कदाचित माझ्या आजोबांचीही हीच तक्रार असेल. जेव्हा मी 40 वर्षांचा झालो तेव्हा वाटू लागले की माझ्या वडिलांनी मला खूप चांगल्या तत्त्वांनी आणि संस्कारांनी वाढवले आहे. मलाही माझ्या मुलांना असेच वाढवावे लागेल. जेव्हा मी 45 वर्षांचा झालो तेव्हा मला आश्चर्य वाटू लागले की माझ्या वडिलांनी आपल्या सर्वांसाठी इतके कसे काय केले. जेव्हा मी 50 वर्षाचा झालो तेव्हा समजले की मुलांचे संगोपन करणे खूप कठीण आहे. माझ्या वडिलांना आमच्या शिक्षणात आणि संगोपनात किती त्रास झाला असेल. जेव्हा मी 60 वर्षाचा झालो तेव्हा मला पुन्हा तेच जाणवले की माझे वडील सर्वोत्कृष्ट आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही फेरी पूर्ण करण्यासाठी 56 वर्षे लागली आणि शेवटी मी पहिल्या पायरीवरच परत आलो की माझे वडील सर्वोत्तम आहेत. कृपया आपल्या पालकांशी चांगले वागा, त्यांचा अनादर करू नका, त्यांची चांगली सेवा करा आणि त्यांना भरपूर प्रेम द्या. हा छोटासा संदेश. मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.